नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आठवडाभरातील काही घडामोडी. ज्योतिबा डोंगरावरही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. प्रवीण स्पोर्ट्स या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवले. तसंच महिलांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. तीर्थक्षेत्र ज्योतिबा डोंगरावर विविध मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली होती. गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. प्रवीण स्पोर्ट्सच्या वतीनं महिलांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावून महाआरती केली. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आलं. यावेळी प्रवीण स्पोर्ट्सचे अध्यक्ष पदाधिकारी धनश्री बुने, तनुजा भंडारी, सरिता नकाते, ऋतुजा गुरव यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या. करवीर तालुक्यातील कोथळी इथल्या ग्रामस्थांनी गेल्या 23 वर्षांपासून एक गाव एक गणपती ही संकल्पना जपली आहे. 1998 साली गावातील ज्येष्ठ मंडळी आणि ग्रामपंचायत प्रशासनानं हा उपक्रम सुरू केला होता. गावातील तरुण पिढीनं आजही एक गाव एक गणपतीची परंपरा कायम जपली आहे. सार्वजनिक गणेश उत्सवातील वाद आणि विनाकारण होणारा खर्च टाळण्यासाठी करवीर तालुक्यातील कोथळीतील ज्येष्ठ मंडळी आणि ग्रामपंचायत प्रशासनानं 1998 साली एक गाव एक गणपती उपक्रम सुरू केला. तत्कालीन पोलीस प्रमुख माधवराव सानप यांच्या पुढाकारातून ही संकल्पना सुरू झाली. कोथळी इथल्या 13 तरुण मंडळांना एकत्र आणून हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. तत्कालीन सरपंच विठ्ठल पाटील, संपतराव आमते आणि भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केरबा पाटील यांच्या पुढाकारानं ग्रामसभेतही तसा ठराव करण्यात आला. त्यानुसार गावातील हनुमान तालमीत गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून आजअखेर ही परंपरा कायम आहे. आजच्या तरुण पिढीनंही हा आदर्श जपण्याचं काम केलंय. प्रयाग चिखली इथं जय शिवराय तरुण मंडळानं गणेश उत्सवानिमित्त पारायण सोहळ्याची परंपरा गेल्या 25 वर्षांपासून जपली आहे. गणेशोत्सवानिमित्त धार्मिक उपक्रमांबरोबरच आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले. दिंडी आणि रिंगण सोहळ्यानं गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावात दळवी गल्लीतील जय शिवराय तरुण मंडळाकडून गणेशोत्सवात पारायण सोहळ्याचं आयोजन केलं जातं. या मंडळानं गेल्या 25 वर्षापासून गणेशोत्सव आणि पारायण सोहळ्याची परंपरा जपली आहे. 25 वर्षापासून दत्तात्रय तुकाराम दळवी, बाबूराव दळवी, बाबू ज्ञानू पाटील यांच्यासह गावातील ज्येष्ठ मंडळींनी जय शिवराय तरुण मंडळाची स्थापना केली होती. गणेशोत्सवात ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाचन, प्रवचन आणि कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्याची परंपरा या मंडळाने जपली आहे. अखेरच्या दिवशी पिशवी गावचे हभप वसंत शिंदे महाराज यांचं काल्याचं कीर्तन झालं. त्यानंतर निघालेल्या दिंडीत चिखलीसह आसपासच्या गावातील नागरिकांनी सहभाग घेतला. उभं रिंगण आणि गोल रिंगण सोहळा विशेष आकर्षण ठरला. जय शिवराय तरुण मंडळाच्या विधायक गणेशोत्सवाला विविध मान्यवरांनी भेट दिली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि संशोधन विषयक दृष्टिकोन वाढवण्यासाठी शाळा प्रशासनाच्या वतीनं दरवर्षी स्थानिक पातळीवर विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं जातं. महाराष्ट्र हायस्कूलमध्ये 49वा कोल्हापूर शहर विज्ञान प्रदर्शन संपन्न झालं. यामध्ये 92 विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक विषयक उपकरणांचं सादरीकरण करून पालक आणि शिक्षकांची मनं जिंकली. शालेय जीवनातच विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, नव्या पिढीचे वैज्ञानिक तयार व्हावेत यासाठी 6वी ते 8वी आणि 9वी ते 12वी अशा 2 गटात स्थानिक पातळीवर विज्ञान प्रदर्शन भरवलं जातं. मंगळवारी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शहरस्तरीय 49वं विज्ञान प्रदर्शन पार पडलं. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सोलर ऊर्जा, भूकंपाबद्दल सावधानतेची सूचना देणारं उपकरण, वाहतूक कोंडीवर प्रभावी ठरणारा हायड्रोलिक पूल अशा 92 उपकरणांचं सादरीकरण केलं. कल्पकता, विज्ञाननिष्ठ विचार आणि सामाजिक प्रश्नांची जाणीव यातून वैज्ञानिक उपकरणं साकारली होती. माझ्या प्रोजेक्टचे नाव फ्री एनर्जी आहे. हा एक डायनोमा आहे. हे इथे ट्रान्सफॉर्मर आहे. इथे दिवा आहे, खांब आहे आणि तार आहे. जेव्हा हा पंखा फिरेल तेव्हा यातली जी काही ऊर्जा असेल ती यात येईल. यातून मग या तारेमध्ये जाऊन या तारेमधून आपल्याला घरामध्ये येईल आणि घरामधून आपल्याला लाईट लागेल. मी आज इलेक्ट्रिक वाहनांसाठी ते चार्जिंग स्टेशन तयार केलेले आहे. या प्रोजेक्टचं नाव आहे शेती पंप चोरी होण्यापासून बचाव यंत्रणा. मला हा प्रोजेक्ट करायला आवडला कारण हा प्रोजेक्ट अजून अस्तित्वात आलाच नव्हता. त्यामुळे मी हा प्रोजेक्ट केला व अस्तित्वात आणला. ही तुरंत सूचना कळते शेतकऱ्याला, जसे की वायर तुटली, शेतकऱ्याचे पंप चोरत आहे, असे सूचना लगेच 2 ते 3 सेकंदात कळू शकतात.
जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आणि श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष के.जी. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन झालं, तर विज्ञान विषयक प्रश्न मंजुषेनं प्रदर्शनाचा समारोप झाला. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. सामाजिक बांधिलकीतून वंचित घटकांना आधार देण्याचं काम श्री स्वामी समर्थ फाउंडेशनच्या वतीनं केलं जात आहे. या फाउंडेशनच्या वतीनं चनवाडी इथल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आलं. शाहूवाडी तालुक्यातील चनवाडी इथल्या केंद्रीय प्राथमिक निवास आश्रम शाळेतील निराधार गरीब विद्यार्थ्यांना श्री स्वामी समर्थ फाउंडेशनच्या वतीनं शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. आश्रम शाळेचे सचिव दीपक बुचडे, फाउंडेशनचे अध्यक्ष राजाराम कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तुकाराम कांबळे, सचिव महेश बंके, मुख्याध्यापिका ज्योती पाटील, सचिन वेळवणकर, सर्जेराव गायकवाड यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा ते गावडी दरम्यानच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. रस्ता दुरुस्तीचं काम तात्काळ झालं नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आलाय. शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा ते गावडी या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं गेली 10 वर्ष या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम केलेलं नाही. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होतोय. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी आपल्या मागणीचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता अशोक ओतारी यांना दिलं. रघुनाथ बागवे, प्रदीप कारंडे, अवधूत जांभळे, किरण कारंडे, गणेश कदम, विष्णू बागवे, युवराज सुतार, मुकेश बागवे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. करवीर तालुक्यातील वाशी गावात मूलभूत प्राथमिक सोयी सुविधांचा अभाव आहे. रस्ते, गटारी, कचरा उठाव यांच्या समस्या भेडसावत आहेत. गावच्या अडचणींकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं नेहमीच दुर्लक्ष असल्यानं ग्रामस्थ प्रचंड वैतागलेत. सोमवारी घरगुती गौरी आणि गणेश मूर्तींचं विसर्जन झालं. त्यावेळी वाशी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन गणरायाला स्मरून यापुढे कोणताही कर भरणार नाही, तसंच निवडणुकीवर बहिष्कार घालू अशी शपथ घेतली. कोल्हापूर शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर करवीर तालुक्यातील वाशी गाव आहे. या गावातील शाहूनगरमध्ये मूलभूत प्राथमिक सुविधा सुद्धा नाही आहेत. रस्ते, गटारींची दयनीय अवस्था आहे. कचऱ्याची समस्या नेहमीच भेडसावतीये. गावातील कचरा एकत्र करून तो गावाजवळच टाकला जातो. त्यावर प्रक्रिया होत नसल्यामुळं दुर्गंधीचं साम्राज्य निर्माण झालंय. शाहूनगरमध्ये रस्ते आणि अन्य प्राथमिक सुविधा मिळाव्यात यासाठी वारंवार पाठपुरावा केला, पण ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांच्याकडून दुर्लक्ष झालंय. अशा परिस्थितीत वाशीतील शाहूनगरमधील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करताना ग्रामस्थांनी वेगळीच भूमिका जाहीर केली. यापुढं ग्रामपंचायतीचे कोणतेही कर भरणार नाही, तसंच भविष्यातील सर्वच निवडणुकांवर बहिष्कार घातला जाईल अशी सर्व ग्रामस्थांनी शपथ घेतली. यावेळी चंद्रकांत बुडके, विठ्ठल पुजारी, समंत पाटील, संदीप कांबळे, सरदार लांडगे, संजय मेटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. करवीर तालुक्यातील वाशी गावचे सुपुत्र अभिजित ज्ञानदेव पाटील हे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले. आजवर त्यांनी आसाम, पंजाब, राजस्थानमध्ये सेवा बजावत देशसेवा केली. प्रदीर्घ काळ सेवा करून निवृत्त झालेल्या अभिजित पाटील यांची वाशी ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढली. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून त्यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. गावकऱ्यांनी केलेल्या स्वागतामुळे पाटील कुटुंबीय भारावून गेले होते. वाशी गावचे अभिजित ज्ञानदेव पाटील हे भारतीय सैन्य दलात सेवा बजावत होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आसाम, पंजाब, राजस्थानमध्ये सेवा बजावली आहे. 17 वर्ष सैन्य दलात काम केल्यानंतर अभिजित पाटील सेवानिवृत्त झाले. त्यानंतर वाशी ग्रामस्थांनी गावात आलेल्या अभिजित पाटील यांचं भव्य स्वागत केलं. आपल्या गावातील एका व्यक्तीनं 17 वर्ष देशसेवा केली याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढली. वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून पाटील यांचं स्वागत करण्यात आलं.
देशरक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या जवानाला एक प्रकारे गावानं दिलेली ही मानवंदना होती. यावेळी प्रयाग चिखलीचे रघु पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थांचे कार्यकर्ते, तरुण मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन मार्फत देशव्यापी सर्वेक्षण झालं. त्यातून इचलकरंजीतील दत्ताजीराव कदम टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटला प्रथम क्रमांकानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार मिळालेली DKT ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. गेल्या 10 वर्षातील सर्वेक्षणात प्रत्येक वेळी पहिल्या 3 क्रमांकामध्ये स्थान मिळवणारी ही अग्रगण्य संस्था ठरली आहे. नवी दिल्लीच्या ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या वतीनं बेस्ट इंडस्ट्री लिंक्ड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स निवडण्यासाठी देशव्यापी सर्वेक्षण झालं. त्यामध्ये देशभरातील अनेक महाविद्यालयांनी सहभाग घेतला. त्यापैकी पात्र महाविद्यालयांना सादरीकरणासाठी आमंत्रित केलं होतं. DKTचे प्राचार्य डॉक्टर PV कडोले यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे उद्योगाला पूरक असं अद्ययावत शिक्षण, उद्योग जगताशी असलेल्या बहुआयामी संबंधाचं विश्लेषण याबद्दलचे मुद्दे मांडले होते. त्यानंतर DKTला बेस्ट इंडस्ट्री लिंक्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. दिल्लीमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात DKTचे डॉक्टर UJ पाटील, SB अकिवाटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 2015, 2017 आणि 2021 असे 3 वेळा देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळवणारी DKT संस्था जागतिक पातळीवर ओळखली जात असल्याचं उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि प्राचार्य कडोले यांनी अभिमानानं सांगितलं. राज्यातील कायम विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळांना कायमस्वरूपी अनुदान मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळा कृती समिती गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ संघर्ष करते आहे. पण त्यांच्या संघर्षाला अजूनही यश आलेलं नाही. त्यामुळे सोमवारी कृती समितीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. तसंच शिक्षक दिन काळा शिक्षक दिन म्हणून साजरा करत 2 ऑक्टोबरपासून हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. पुरोगामी महाराष्ट्रात कायम विनाअनुदानित शिक्षकांची गेल्या 20 वर्षांपासून आर्थिक परवड सुरू आहे. राज्यातील अनेक शाळा कायम विनाअनुदानित तत्वावर चालवल्या जात आहेत, तर काही शाळांना केवळ 20 आणि 40% अनुदान शासनाकडून मिळते. या पार्श्वभूमीवर विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावं अशी मागणी करत विनाअनुदानित शाळा कृती समितीनं आजवर विविध प्रकारची आंदोलनं केली आहेत. मात्र शासनाला जाग आली नसल्याचा आरोप करत सोमवारी कृती समितीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शनं केली. तसंच शिक्षक दिन काळा शिक्षक दिन म्हणून साजरा करून 2 ऑक्टोबरपासून हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. ज्या शाळा गेल्या 25 वर्षापासून विनाअनुदान तत्वावर चालू आहेत त्यांच्या मागण्याकडे शासनानं खरं तर लक्ष द्यायला पाहिजे. परंतु शासनकर्ते आणि लोकप्रतिनिधी स्वतःचं पोट भरण्यामध्ये मग्न आहेत. स्वतःचा भत्ता, स्वतःचे पगार पाहिजे त्यावेळेला कोणत्याही ठरावाची गरज नसताना वाढवले जातात. परंतु शिक्षकांची जे पगार आहेत किंवा जे प्रश्न आहेत ते कोणत्याही प्रकारचे मिटवले जात नाहीत. तरी आमच्या मागण्याकडं शासनानं तातडीने लक्ष द्यावं. अन्यथा 2 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्याची तयारी आमची आहे. ज्या शाळांनी निकष पूर्ण केले आहेत त्यांचे अनुदानासंबंधीचे प्रस्ताव सुद्धा गेली 2 वर्ष मंत्रालयात निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. अघोषित शाळांची सुद्धा हीच समस्या आहे. याकडे खंडेराव जगदाळे यांनी लक्ष वेधलं. या आंदोलनात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. आणि याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.